माझे पप्पा आणि मम्मी शेती करतात. आम्ही तिकडे जाऊन उन्हात काम करावं लागतं दिवसभर. त्याच्यामुळं खूप मेहनत घेऊन हे करायला लागतं. त्याच्यातून फायदा होतो, कधी कधी नाही होत. At first sight, the villages of Savarli and Falode look water abundant and blessed. Yet, a closer look reveals that most of this water is unavailable for the people to use. Most people depended heavily on their annual paddy crop, and even that was threatened by the uncertainties of rain. मुख्य समस्या होती इथं पिण्याचं पाणी. शेतीला अजिबात पाणी नाही. ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस फक्त अर्धा एकर फक्त इरिगेशन होतं. म्हणून इथं वॉटर शेडने असं ठरवलं की इथं इरिगेशन डेव्हलप करायचं आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवायची आणि शेतीचा विकास करायचा. It is this resolution that became the cornerstone of the watershed management work that was started here 4 years back by Water and supported by the Rotary Club of Pune Metro. वॉटरशेडचा मुख्य 3 उद्देश होते आमचे. सॉइल आणि वॉटर कन्झर्वेशन, त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंट, वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट. तिन्ही गावात मिळून जवळ 145 हेक्टर आपण ट्रीटमेंट केलेलं आहे. म्हणजे जे कल्टिवेटेड लँड म्हणजे जे वेस्ट लँड होतं ते डेव्हलप करून तिथं फार्म बंडिंग केले की सॉईलचे मातीचे बांध. त्यानंतर दगडी बांध टाकले. जमीन थोडी उताराची जास्त असल्यामुळं आणि गळ नियंत्रण म्हणून आहे त्याचं गली प्लग केले जेणेकरून त्याचं सॉईल इरोजन थांबलं. वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये मुख्यतः डायव्हर्जन बंधारे 6 करण्यात आलेले आहेत. उपयोग असा होईल की ऐनवेळी पावसाची कमतरता भासते इकडं, तर त्यावेळेला त्याचं पाणी वापरून म्हणजे सिजनल इरिगेशन करू शकतो आपण. आपल्याकडे रोजगारामध्ये आता काही उपलब्ध नाही. ज्यावेळेस संस्थेच्या मार्फतच थोडंसं रोजगार भेटला. पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय की पाईपलाईन असेल किंवा चाराचे काम, दगडी बांध, CCT, आपल्या तळ्याचं काम केलं हे तर म्हणजे याच्यावरती रोज आम्हाला भेटला बऱ्यापैकी. संस्थेच्या मार्फतच आपल्याला मार्गदर्शन करून त्यांनी आपल्याला SR पद्धतीनं भात लावायला सुरुवात केली. तर मग त्याच्यामार्फत थोडं म्हणजे नाही का, जर 40 किलो व्हायचं तर आता 60 किलो पण होतं आहे. म्हणजे याच्या इथे थोडंसं का होईना धान्य भात वाढतं आहे आपल्याला. आता कांदे आणि बटाटे आम्ही आत्ता 2 वर्ष झालं लावायला लागलोय. पहिले फक्त आमच्याकडे भात शेती, एकच शेती व्हायची तेवढी. नहीं, ज़्यादा तो हम धान की ही खेती करते थे. उसमें ज़्यादा मुनाफा नहीं रहता था, बस पेट पानी चल जाता उसमें. पिछले 2 साल से हमने पानी का बंदोबस्त कर दिया, तो उसके बाद थोड़ा थोड़ा कुछ अलग करने के सोच रहे हैं. ये मेरे पिताजी हैं. नमस्ते. इस साल पहली बार हम स्ट्रॉबेरी की खेती कर रहे हैं. और जो अभी आप देख रहे हैं स्ट्रॉबेरी, उसमें भी हमने मल्चिंग किया है और ड्रिप किया है. जो बंजर ज़मीन है उस पर हमने CCT लगाए हैं. उसकी वजह से क्या होता है, पानी ज़मीन के अंदर जाता है और जितना पानी ज़मीन के अंदर जाएगा उतना हमारे आगे फ़ायदा होगा उसका पानी का. ते आता ट्रेनिंगवरती ते गोदड्यांचं काम शिवण कला म्हणजे नाही का, ते मग त्यांना ते काही पैसे थोडेफार आपले संस्थामार्फत एक शिवणकला कोर्स म्हणून आपल्या चाललं आहे. कुटुंबाला पैसे म्हणून आपलं थोडंसं मदत होते. म्हणजे असं आत्ता आम्ही ही गोदडी प्रशिक्षण घेतोय ना, ते आम्ही आधी मोठं करणार आणि त्याच्यानंतर ज्यांना रोजगार मिळत नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल याची आम्ही प्रयत्न करू. पुढे सगळ्यांना मदत होईल असंच काहीतरी कार्य करत राहू. Access to water can change the future of not just one small village. It has the power to change the entire farming landscape of our country and mitigate the impacts of this rapidly changing climate. It is crucial that we continue to implement thoughtfully crafted interventions
and build a hopeful future not only for us but also for them, our children.